कोल्हापूर शहरातील विविध भागात जून ते ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये 33 डेंग्यूचे आणि 17 चिकुनगुनियाचे रुग्ण महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेत. डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या प्रतिबंधासाठी कोल्हापूर महापालिकेनं युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वेक्षण तसंच रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात येत आहेत. पावसाळी हंगामात डासांद्वारे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिसंबंधासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेऊन आपल्या घरासह परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. या आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि आरोग्य निरीक्षकांमार्फत आज शहरातील रामकृष्ण इंगवले नगर, देवकर पाणंद, सरदार तालीम, फिरंगाई मंदिर यांसह विविध ठिकाणच्या परिसरात डेंग्यू प्रतिबंधक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान नागरिकांच्या घरातील पाण्याचे साठे, कूलर, पाण्याच्या टाक्या, टाकाऊ भांडी, टायर, फुलदाण्या तसंच ओल्या कचऱ्याचे ढीग यांची तपासणी करण्यात आली. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं आढळून आलेल्या ठिकाणी तातडीनं औषध आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. या भागांमध्ये धूर फवारणी तसंच जनजागृतीही करण्यात येते. जून ते ऑगस्ट 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीत शहरात 33 डेंग्यूचे आणि 17 चिकुनगुनियाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यूची चाचणी आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून 1 दिवस ड्राय डे पाळावा. याबरोबरच ताप, अंगदुखी अशी लक्षणं आढळल्यास तातडीनं आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय.